नमस्कार, मी सविता. असलेशा फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, खूप सुंदर अशी मी देवीची साडी तयार केली आहे. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेत आपण ही साडी तयार करू शकतो. येत्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देखील ही साडी तयार करा. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर बघा, मी या साडीसाठी हे नव्या कोऱ्या साडीचे काठ घेतले आहेत आणि या काठाला मॅचिंग असं ब्लाऊजसाठी कापड घेतलं आहे. आणि ही साडी अजून सुंदर होण्यासाठी मी ही लेस वापरणार आहे. तसेच साडीला मॅचिंग हे अस्तर घेतलं आहे. तर हे अस्तर बघा 10 बाय 9 इंच आहे. आणि आता आपण बघा, ही अस्तराची डबल घडी आहे ती पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया. तर इथे मध्यभागी मी 1.5 इंच आणि खाली 3 इंचावर खूण केली आहे आणि बॉक्स तयार केला आहे. आता आपण इथे गोलाकार शेप देऊया आणि दुसऱ्या बाजूला देखील असं बघा गोलाकार करून घेऊया. आणि आता बघा, हे जे कॉर्नर आहे तर हे आपण कट करूया. त्यानंतर हे असं आतल्या बाजूला हा पूर्ण राऊंड आहे, अर्धा राऊंड, तर हा आधी आपण जोडून घेऊया आणि त्यानंतर उलटवून घ्यायचं. आणि ही जी वरची मोकळी बाजू आहे तर ती अर्धा इंच, बघा ही बाजू अर्धा इंच असं आतल्या बाजूला करायची आणि पूर्ण याला आपण दाब शिलाई देऊन घेऊया आणि वरची बाजू जोडून घेऊ. तुम्हाला देवीच्या साड्यांचे अजून प्रकार पाहायचे असतील तर यापूर्वी देखील मी 2 साड्या शिवल्या होत्या. तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती प्रेस करून तुम्ही पहा. तर बघा, आता हे जे साडीचं कापड आहे तर ते 5.5 इंच आहे. तुम्ही जर देवीची साडी मोठी शिवायची असेल तर 7.5-8 देखील घेऊ शकता. तर बघा, मी एका बाजूने ही किनार दुमडून घेतली आहे आणि आपण जे गोलाकार शेप दिला होता त्या गोलाभोवती आपल्याला या साडीच्या काठाच्या भरपूर मोठ्या मोठ्या अशा चुण्या घ्यायच्या आहेत आणि हा पूर्ण अर्ध गोलाकार करायचा आहे. आता इथे टोकाला आल्यानंतर बघा, तर काय करायचं, वरच्या साईडला हे जे काठ आहेत ते 1 इंच एक्स्ट्रा सोडायचे आणि कट करून घ्यायचे दुमडण्यासाठी. तर मी हे आता दुमडून घेत आहे. त्यानंतर दुमडल्यानंतर पुन्हा आपलं जे जोडायचं राहिलं आहे तर ते जोडून घेऊया. आणि हे जोडून घेतल्यानंतर हे काठ वरच्या बाजूला बघा अस्तराला जोडून घ्यायचं आहे. सुरुवातीला देखील आपण असंच केलं आहे. आणि आता बघा, आपल्याला इथे खालच्या बाजूला ह्या प्लेटींना पुन्हा एकदा अस्तराला अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ करून जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे प्लेटी सुंदर तयार होतात. आता आपण ब्लाऊज तयार करून घेऊ. इथे मी व्यवस्थित हे जोडून पाहिलं आहे. तर आपल्याला इथे खालच्या बाजूला 3 इंच आणि वरच्या बाजूला आपल्याला 4 इंच लागेल. तर बघा, त्यानुसार मी वर इथे 1 इंच नेफापट्टीसाठी घेतलं आहे आणि इथे 3 इंच आहे. तर 3 इंच अधिक अर्धा इंच दुमडण्यासाठी घेऊन वरती 4 इंच आहे. तर आपण इथे 4 इंच आणि साईडला अर्धा इंच घेऊन मी 5 इंचावर हे आखून घेतलं आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे. तर त्यानुसार हे कापून घेतलं आहे. हे आपण आतल्या बाजूला करून जोडून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू देखील अशीच थोडंसं आतल्या बाजूला करायचं आणि दुमडून घ्यायचं. त्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर कडेला कॉर्नरला थोडा कट द्यायचा आणि बघा सरळ करून घ्यायचं. वरती 1 इंच नेफापट्टी सोडून घेऊ आणि 4ही बाजूला हे जोडून घेतलं आहे. हा ब्लाऊज आहे तर बघा, बरोबर मध्यभागी आला पाहिजे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर इथे किनारीला देखील लेस लावू शकता. मी इथे लेस लावून पुन्हा इथे डबल शिलाई करून घेतली आहे. तर हे पूर्ण तयार झालं आहे. देवीचा पदर आपल्याला कलशाभोवतून घ्यायचा आहे. त्यामुळे मी हा पदर लांब घेतला आहे. तर बघा, लांबीला 35 इंच आणि रुंदीला 5.5 इंच आहे. आता इथे ही लेस बघा, मी उलट करून काठाच्या खालच्या बाजूला मी घेतली आहे. तर बघा, ही काठाची सरळ बाजू आहे आणि आपल्याला बघा अशाच पद्धतीने ही लेस जोडायची आहे. त्यानंतर बघा, ही लेस सरळ करायची आणि वरच्या किनारीवरून ही अशी जोडून घ्यायची. तर अशी लेस जोडल्यामुळे याची फिनिशिंग खूप छान येते, तुम्ही पाहू शकता.
तर आता लेस लावून झाली आहे आणि आता आपण या दोन्ही बाजू आहे तर या दोन्ही बाजू दुमडून घेऊया. साडीचा पदर तयार झाला आहे. आता आपण नॉड तयार करू. तर बघा, आपण नॉर्मल जशी नॉड तयार करतो तशीच ही तयार करायची आहे. लांबीला ही 20 ते 25 इंच तयार करू शकता. नॉड तयार झाल्यानंतर मी बघा नेफापट्टीतून ही ओवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही देवीची साडी तयार झाली आहे. आणि मध्ये बघा आपण व्यवस्थित नेफापट्टी लावल्यामुळे ही कलशाला खूप छान बांधता येते आणि आत डबल अस्तर लावल्यामुळे तर एकदम छान कडक तयार होते, अजिबात गोळा होत नाही. आणि पदर देखील बघा भरपूर लांब आहे, त्यामुळे बघा कलशाभोवतून घेऊन अशा पद्धतीने हा पदर दिसेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ आल्या तर त्याचं नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना.